जय श्रीराम शेतकरी बंधूंनो, केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी चालवली जाणारी सर्वोत्तम योजना म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही योजना महत्त्वाची आहे, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 हे त्यांच्या बँक खात्यात जमा होतात. शेतकरी बंधूंनो, ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात 3 हप्त्यामध्ये जमा केली जाते. मात्र शेतकऱ्यांनी जर त्यांच्या खात्याची KYC अजून केली नसेल तर 24 तासाच्या आत करून घ्या, नाहीतर 17व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही. जो शेतकरी PM किसान योजनेची KYC करून घेत नाही त्या शेतकऱ्यांना या योजनेचा 17व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. शेतकरी बंधूंनो, PM किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेतून शेतकरी त्यांच्या गरजा पूर्ण करून स्वावलंबी होऊ शकतात. या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आवश्यक शेती साहित्य खरेदी करतात आणि उत्तम शेती करतात. पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या देशातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. शेतकरी बंधूंनो, फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांना 16वा हप्ता दिल्यानंतर सरकार आता 17वा हप्ता 18 जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. परंतु शेतकरी बंधूंनो, सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की KYC करणे देखील बंधनकारक आहे. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर 17व्या हप्त्याचे 2,000 रुपये प्राप्त करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या खात्याचे KYC पूर्ण करावे लागेल, अन्यथा या योजनेच्या 17व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागेल. शेतकरी बंधूंनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी देशातील 11 कोटी शेतकऱ्यांना KYC करणे अनिवार्य केलेले आहे. KYC शिवाय पुढील हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाणार नाही. जर तुमचे खाते आधीच KYC असेल तर तुम्हाला 17व्या हप्त्याची रक्कम मिळणार आहे. सरकार लवकरच 17व्या हप्त्याची रक्कम 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करणार आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या खात्याचे KYC करून घ्यायचे आहे. जर शेतकरी बंधूंनो, तुमच्या खात्याची KYC असली तर तुम्हाला 17वा हप्ता येत्या 18 तारखेला म्हणजेच मंगळवारी दुपारी 2 वाजता PM मोदी यांच्या हस्ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत 2,000 रुपये. धन्यवाद.